श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा तिथी आणि दत्त जयंती. मार्गशीर्ष महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते तर ती पौर्णिमा भगवान दत्तात्रयांचा जन्मदिवस म्हणून दत्त जयंती म्हणून साजरी केली जाते. ठिकठिकाणी या दिवशी दत्तात्रयांचा जन्मदिवस हा जो आहे तर तो अगदी आनंदात उत्साहात साजरा केला जातो. आणि या दिवशी बघा मार्गशीर्ष महिन्यामधील दुसरा गुरुवारसुद्धा आलेला आहे आणि त्यासोबतच अन्नपूर्णा जयंतीसुद्धा या दिवशी आलेली आहे. हे सर्व अतिशय दुर्मिळ योग जे आहेत तर ते यंदा 2025मध्ये एकत्र आलेले आहेत आणि म्हणूनच या दिवसाचं महत्त्व जे आहे तर ते आणखीनच वाढलेलं आहे. आणि त्यासोबतच बघा गुरुवार हा जो आहे तर तो दत्तगुरूंना समर्पित असतो, आपल्या गुरुला समर्पित असतो आणि अशा पवित्र दिवशी ही दत्त जयंती आलेली आहे. या दिवशी बघा जे दत्त तत्व जे असतं तर ते 1000 पटींनी या पृथ्वीतलावरती कार्यरत असतं, जागृत अवस्थेमध्ये असतं आणि म्हणूनच या अशा पवित्र दिवशी आपल्याला एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे. यामुळं आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळणार आहे. 24 तासात दत्तगुरू तुमची इच्छा पूर्ण करतील. तुमच्या घरातील इडापिडा, नजर दोष, बाधा ही जी आहे तर ती संपूर्णपणे नष्ट होऊन तुमच्या घराची प्रगती होईल. असा हा अतिशय प्रभावी उपाय आपल्याला उद्या दिवसभरामध्ये कधीही करायचा आहे. तर उद्याच्याला आपली नित्य देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला मार्गशीर्ष महिन्याची जी पूजा आहे तर ती देखील करून घ्यायची आहे. दत्तगुरूंची मूर्ती असेल, स्वामींची मूर्ती असेल तर त्याच्यावरती आपल्याला दुधानं, पंचामृतानं किंवा स्वच्छ पाण्यानं किंवा गंगाजलानं अभिषेक करायचा आहे आणि नंतरनं त्यांची विधिवत पूजा करायची आहे. पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाची मिठाई, त्यासोबतच पिवळ्या रंगाची जी पण फळे आहेत तर ती आपल्याला तिथे अर्पण करायची आहेत आणि नंतरनंच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर बघा हा उपाय का करायचा तर आपल्या घरामध्ये बघा आपण आपलं कोणती पण इच्छा असेल, कोणतं पण काम असेल तर ते पूर्ण होण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो आणि भरपूर प्रयत्न करून देखील आपल्याला त्या कामामध्ये यश मिळत नसेल तर हा जो उपाय आहे तो आपण आवर्जून या दत्त जयंतीच्या दिवशी म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यामधील पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. दत्तगुरू हे जे आहेत तर ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवांचे एकत्रित रूप म्हणजे दत्तगुरू आहेत आणि यांचा जन्म या मार्गशीर्ष महिन्यामधील पौर्णिमेच्या दिवशी झाला होता आणि म्हणूनच हा जो दिवस आहे तर तो दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो. आणि या दिवशी आपण हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. त्यासाठी आपल्याला बघा एक नारळ घ्यायचा आहे, पाणी असलेला नारळ घ्यायचा आहे. त्यासोबतच आपल्याला खडीसाखर घ्यायची आहे. तर बघा हा जो नारळ आहे तर तो आपण याआधी कोणत्याही पूजेमध्ये वापरलेला नसावा असा एक नवीन नारळ आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायचा आहे. नारळ म्हणजे बघा 3 देवांचे प्रतीक मानले जाते. नारळाला 3 डोळे असतात म्हणून ब्रह्मा, विष्णू, महेश या 3 देवांचे प्रतीक मानून हा जो नारळ आहे तर तो आपण या दिवशी दत्त मंदिरामध्ये किंवा स्वामींच्या मठामध्ये अर्पण करायचं आहे. तर बघा त्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या देवघरामध्ये तुम्ही जिथे पण दत्तगुरूंची पूजा मांडलेली आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे. तुमच्या उजव्या हातामध्ये हा नारळ, थोडीशी खडीसाखर आणि एक पिवळ्या रंगाचं फूल घ्यायचं आहे आणि दत्तस्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे किंवा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आणि नंतरनं हा जो नारळ आहे तर तो दिवसभर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि संध्याकाळच्या वेळी तुम्हाला हा नारळ, ही खडीसाखर आणि पिवळ्या रंगाचं जे फूल आहे तर ते घेऊन दत्त मंदिरामध्ये जायचं आहे. तर बघा तिथं गेल्यानंतर तुम्हाला दत्तगुरूंची विधिवत पूजा करायची आहे किंवा स्वामींचा मठ असेल, केंद्र असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हा जो नारळ आहे तर तो दत्तगुरूंच्या किंवा स्वामींच्या चरणी अर्पण करायचा आहे. तुमच्या मनामधील प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वामींकडे, दत्तगुरूंकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तर बघा तुमच्या घराच्या आसपास जर मठ नसेल किंवा स्वामींचं केंद्र देखील नसेल, दत्तगुरूंचं मंदिर नसेल तर अशावेळी तुम्हाला उंबराच्या झाडाखाली हा जो नारळ आहे तर तो अर्पण करायचा आहे. उंबराच्या झाडाला तुम्हाला 7 किंवा 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. दोन्ही हात जोडून तुमची जी इच्छा आहे तर ती मनोमन तुम्हाला व्यक्त करायची आहे.
माझ्या घरामधील जी पण इडापिडा आहे, दारिद्र्य आहे, माझ्या घराला लागलेले काही दोष असतील तर ते संपूर्णपणे नष्ट होऊ देत. माझ्या घराची प्रगती होऊ देत. मला प्रत्येक कामामध्ये यश मिळू देत, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि नंतरनं घरी यायचं आहे. तर अशा पद्धतीनं नारळाचा एकदम साधा सोपा उपाय जो आहे तर तो उद्या गुरुवारी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच दत्त जयंतीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. तर बघा, नारळ हा जो आहे तर तो आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप पवित्र मानला जातो. प्रत्येक शुभकार्यामध्ये नारळ हा जो आहे तर तो आवर्जून वापरला जातो आणि म्हणूनच अशा पवित्र नारळाचा हा एक उपाय आपण या दत्त जयंतीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे.